आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. करेन मी. बर, शाळेत ऍडमिशन करावं लागेल त्याचं. राहीन मी रांगेत उभी. आणि मला हे तुम्हाला एकटीला करू द्यायचं नसेल तर? म्हणजे मला तुमच्या बाळाला माझं नाव द्यायचं असेल तर? मणी सर, काय बोलताय तुम्ही? स्वानंदी, तुमच्या होणाऱ्या बाळाच्या विश्वात माझं काय स्थान असेल हे मला नाही माहितीये. मला हेही नाही माहित की तुमच्या पोटात हे बाळ नसतं तर तुम्ही माझ्याशी लग्न केलं असतं की नाही. आणि त्याचं उत्तर मला आज नकोय. पण मी एक सांगतो स्वानंदी, तुमच्या होणाऱ्या बाळाच्या जन्म दाखल्यावर बापाचं नाव माझं असेल. त्या बाळाचा मी बाप होऊ शकेन की नाही होऊ शकणार हे मलाही माहित नाही. म्हणजे ते बाळ मला बाप म्हणेल की अजून काही हे नाही माहिती मला. पण त्याला पोरकं कोणीच म्हणणार नाही ही माझी जबाबदारी. म्हणजे मला सुजित बद्दल जो डाऊट होता तो खरा ठरलाय. सुजितच कल्प्रिट आहे आणि हे डॅनना माहितीये, म्हणूनच त्यांनी सुजितला वाचवलं. ग्रेट ग्रेट. ही बातमी आता माझ्यासाठी ट्रम्प कार्ड आहे. वेळ आली की मी वापरेन. म्हणून डॅननी स्वानंदीला अजून घरात ठेवलंय. तिच्या बाळाची इतकी काळजी म्हणूनच करतायत ते. आत्ता आलं लक्षात. पण जर स्वानंदीने सुजितच्या बाळाला जन्म दिला तर या घरात माझं स्थान धोक्यात येईल आणि ते मी कधीच होऊ देणार नाही, कधीच नाही. त्यासाठी मला माझ्या मार्गातून स्वानंदी आणि तिच्या बाळाला हटवावं लागलं तरी सुद्धा मी ते करेन. स्वानंदी, तुमचं बाळ माझ्यासाठी पाप नाहीये. तुमचं होणारं बाळ माझ्यासाठी कधीच बर्डन नसणार आहे. तो तुमचा अंश आहे, माझ्या बायकोचा, एका चांगल्या सुंदर मुलीचा. माझ्या दृष्टीने हे बाळ सुद्धा तुमच्या इतकंच पवित्र आहे स्वानंदी. स्वानंदी, मी लोकांच्या टीकेला टोमण्यांना कधीच उत्तर देत नाही. कारण त्यांना प्रत्युत्तर केलं ना तर त्यांचा विजय होता आणि दुर्लक्ष केलं की पराभव. म्हणून मी कायम दुर्लक्ष करतो, त्यांना जिंकूच देत नाही कधी. माझ्या आई वडिलांनी मला जन्माला घातलं आणि टाकून दिले. ह्या सरपोतदारांनी मला आश्रय दिला, मला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, पायावर उभं केलं. एवढं करून सुद्धा ते मला आपलं मानतात की नाही माहित नाही, पण मी मानतो ना त्यांना आपलं. इथे राहून हे सहन करणं, माझ्यामुळे तुम्हाला सहन करावं लागतं, हेच मी देणं लागतं या घराचं. नाहीतर मी कधीच तुम्हाला इथून घेऊन गेलो असतो. लहानपणापासूनच हे कोणाचं तरी पोर असा शिक्का मी कपाळावर मारतच आलो आहे ना. आणि हे जग असंच असतं, निष्ठुर. समोरच्याला दुःख देऊन त्यात सुख शोधत असतं. मग माझं सोडा, माझं जे झालं ते झालं. पण तुमचं हे बाळ या जगातला दुसरा म्हणी नसेल. कारण ज्याच्या बापाचं नाव माहित नाही तो या बाळाला त्याच्या बापाचं नाव देणार. माझ्या गेल्या जन्माची पाप म्हणून माझ्या आई वडिलांनी मला जन्माला घातला आणि टाकून दिलं. पण तुमचं बाळ लकी आहे. त्याला एका प्रेमळ आणि निडर बापाचं नाव मिळणार. प्रॉमिस. मणी सर,
मला मागच्या जन्मातलं माहिती नाही, पण या जन्मात तुम्ही नक्कीच लय पुण्य केलंय. देवी आई भक्ती आहे सगळं, आणि तिची इच्छा असेल ना तर ती तुमची आणि तुमच्या आईची भेट नक्कीच घडवून आणेल. बघा, तुमच्या चिरंजीवांचे प्रताप बघा. काय लिहिलंय याच्यामध्ये? खासदार सरपोतदारांच्या चिरंजीवांची दादागिरी, पत्रकारांना मारहाण. वाचा काय लिहिलंय, वाचा. खासदार सरपोतदारांच्या चिरंजीवांकडून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला. तेवढंच नाही, आणखीन एक घ्या. काय लिहिलंय वाचा त्याच्यामध्ये. खासदार सरपोतदारांच्या मुलाकडून पत्रकारांना मारहाण आणि तिथून पळ. थोडक्यात काय, ह्या सगळ्यामध्ये खासदार सरपोतदारांचा मुलगा असं लिहिलंय. वाचा. प्रत्येक वेळेसारखा सुजितराव गोंधळ घालतात आणि आमचं नाव बदनाम होतं. ह्या सुजितरावांचं काय करावं ना हेच कळत नाहीये मला. तुमचा मुलगा आहे तर पत्रकार तुमचंच नाव लिहिणार ना. त्या स्वानंदीमुळे पत्रकार घेरून त्याला नाही नाही ते प्रश्न विचारतात. त्याची उत्तरं त्याने का द्यावी, किती दिवस द्यावी आणि किती वेळा आणि का. माझ्या मुलाला दोष देण्यापेक्षा त्या स्वानंदीमुळे जिच्यामुळे बदनामी होते तिला विचारा ना जाब. तिला हकलून द्या आपल्या घरातनं, आपल्या आयुष्यातनं. पण नाही, तुम्ही सतत स्वानंदीची बाजू घेता आणि माझ्या मुलाला दोष लावता. घ्या पुन्हा स्वानंदी. उद्या जर मुंबईमध्ये कमी पाऊस पडला ना तर स्वानंदीमुळे पाऊस कमी पडला असंही बोलायला मागे पुढे करणार नाही तुम्ही. तिच्याविषयी इतका दुस्वास काय तुमच्या मनामध्ये? त्यापेक्षा तुम्ही असं का नाही करत, तुमच्या चिरंजीवांना नागरिक शास्त्र शिकवा. त्यांना शिकवा लोकांशी कसं बोलायचं, कसं वागायचं ते. आपण एका लोकप्रतिनिधीचे चिरंजीव आहोत, तेव्हा काय करायचं काय नाही करायचं हे शिकवा तुम्ही. अहो सुजितराव हुकुला बाळ नाहीये, लग्न झालंय त्यांचं, तरी सुद्धा त्यांच्यातला बालिशपणा काही गेलेला नाही. माझा सुजित बालिश नाहीये, काही बोलू नका. एकीकडे आम्ही मीडियावाल्यांना हेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आमच्या घरात सगळं कसं आलबेल आहे, तर दुसरीकडे तुमचे दिवटे चिरंजीव मीडियाने विचारलेल्या प्रश्नांवर चिडतात काय, पत्रकारांना मारतात काय, त्यांच्याशी उद्धटपणे वागतात काय. आमच्या सगळ्या प्रयत्नांवर सुजितराव त्यांच्या वागण्यामुळे पाणी फिरवतात.